तर या वर्षीचा पुस्तक महोत्सवाचा अनुभव तुमचा नेमका कसा होता प्रकाशक म्हणून? आणि हा युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचा स्टॉल आहे आणि मागच्या वर्षी पद्धतीने रिस्पॉन्स आहे आणि पुण्यातले तर वाचक येत आहेत, पण लातूर असेल, जळगाव असेल, यवतमाळ असेल, सोलापूर असेल, अशा अनेक गावातून वाचक येत आहेत आणि ते वाचक सांगतात की आमच्या जिल्ह्यांमध्ये पुस्तकाची दुकानं नाहीत. अच्छा. म्हणजे महाराष्ट्रातल्या 36 पैकी 18 जिल्ह्यात पुस्तकाची दुकानं नसल्यामुळे त्या लोकांना ही संधी की सगळे प्रकाशक एकत्र आले. सगळ्या लेखकांची एकत्र पुस्तकं बघता येतील, त्या उत्सुकतेने लोक येत आहेत. तर बरोबर. त्या लोकांची मोठी सोय या पुस्तक महोत्सवामुळे झालेली आहे आणि वाचकांचा कल जो आहे तो कथा कादंबरी वाचण्यापेक्षा सुद्धा जिवंत आयुष्य जी आहेत लोकांची, व्यक्तिचरित्र आहेत किंवा प्रेरणादायी काही पुस्तकं आहेत, कार्यचरित्र आहेत, आत्मचरित्र आहेत, हा. तशा पद्धतीची पुस्तकं वाचण्याकडे जास्त कल आहे. आणि आमच्या पर्टिक्युलरली स्टॉलमध्ये 5वी ते 10वीच्या मुलांनी वाचली पाहिजेत अशी अनेक पुस्तकं आम्ही काढली आहेत की ज्याच्यामध्ये प्रकाश आमटेंपासून अनिल अवचटांसारख्या लेखकांची पुस्तकं आहेत किंवा लहान मुलांसाठी असे होते गांधीजी, असे होते विवेकानंद, अशासारखी पुस्तकं आहेत. त्या पुस्तकांना खूप चांगला प्रतिसाद वाचकांचा आहे. बरं, आता शेवटचा प्रश्न की तरुणांना किंवा जे जेनझी लोक आहेत त्यांना एक कोणतं तरी पुस्तक सजेस्ट करायचं तुमच्याकडून, तर कोणतं सजेस्ट कराल? जेनझी लोकांना कसं आहे, डॉक्टर प्रकाश आमटेंचं जे आत्मचरित्र आहे प्रकाश वाटा, हा. तर ते पुस्तक त्यांनी वाचलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी काम सुरू केल्यापासून 36 वर्षाचा सगळं कार्याचा अनुभव आहे पूर्ण कार्य. आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी आणि मुलांच्या वयाच्या कार्यकर्त्यांनी काम सुरू केलं. ते पुढे 14 वर्ष झालं. तर त्याचा पुढचा भाग आम्ही प्रकाशित केलाय, नवी पिढी नव्या वाटा. तर ही दोन्ही पुस्तकं, प्रकाश वाटा आणि नवी पिढी नव्या वाटा, ही दोन्ही पुस्तकं ह्या तरुण पिढीने वाचायला पाहिजे.